नमस्कार. आज आपण एका खास टूलबद्दल बोलणार आहोत जे शिक्षकांसाठी खूप महत्वाचं आहे. रुब्रिक्स. विद्यार्थ्यांचं काम तपासताना ते सोपं, पारदर्शक आणि जास्त प्रभावी कसं करता येईल. चला बघूया रुब्रिक्स बनवायची एकदम सोपी पद्धत. शिक्षक म्हणून काम करताना एक गोष्ट नेहमीच समोर येते, ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामाचं योग्य मूल्यांकन करणं. खरंय ना? खास करून जेव्हा निबंध, एखादा प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन तपासायचं असतं तेव्हा हे काम जरा जास्तच गुंतागुंतीचं वाटू लागतं. मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की क्रिएटिव्हिटी किंवा प्रेझेंटेशन स्किल्ससारख्या गोष्टींना आपण सातत्याने आणि पारदर्शकपणे गुण कसे द्यायचे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापदंडावर तपासून त्यांना योग्य फीडबॅक देणं शक्य कसं होणार. तर या मोठ्या प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर आहे आणि ते म्हणजे रुब्रिक्स. हे असं एक साधन आहे जे ही सगळी मूल्यमापनाची प्रक्रिया एकदम सोपी आणि वस्तुनिष्ठ बनवतं. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर रुब्रिक्स म्हणजे मूल्यमापनासाठी एक स्पष्ट आणि ऑब्जेक्टिव्ह फ्रेमवर्क. यामुळे फक्त शिक्षकांनाच गुण देताना मदत होत नाही, तर विद्यार्थ्यांनाही कळतं की त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षित आहे. सगळं काही एकदम क्लिअर होऊन जातं. ओके, तर मग एक चांगलं, प्रभावी रुब्रिक नक्की कसं बनवायचं, चला पाहूया. आपण हे 6 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेणार आहोत. ह्या स्टेप्स फॉलो केल्या की एक उत्तम रुब्रिक बनवणं खूप सोपं होऊन जाईल. तर या आहेत त्या 6 सोप्या स्टेप्स. पहिलं, उद्दिष्ट ठरवायचं. दुसरं, निकष निवडायचे. तिसरं, कामगिरीच्या पातळ्या ठरवायच्या. चौथं, प्रत्येक पातळीचं वर्णन करायचं. पाचवं, गुण द्यायचे. आणि सगळ्यात शेवटी 6वी स्टेप, तयार झालेलं रुब्रिक तपासून त्यात सुधारणा करायची. चला आता एक एक करून प्रत्येक टप्पा नीट समजून घेऊया. तर आपली पहिली पायरी आहे उद्दिष्ट ठरवणं. म्हणजे रुब्रिक बनवायला घेण्याआधी हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे की आपण नक्की कोणती स्किल्स तपासणार आहोत. आणि हे मूल्यांकन फक्त फीडबॅकसाठी आहे, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह म्हणतो, की फायनल मार्क्ससाठी आहे, म्हणजे समेटिव्ह. ही गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर असायला हवी. आता वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे, निकष निवडणं. इथे आपण हे ठरवतो की विद्यार्थ्यांच्या कामाला नक्की कोणत्या आधारावर तपासायचं. समजा एखादा निबंध तपासायचा असेल तर आपले निकष काय असू शकतात, जसं की आशय कसा आहे, क्रिएटिव्हिटी किती आहे, लिखाणात अचूकता आहे का आणि सादरीकरण कसं केलंय. हे निकषच आपल्या मूल्यमापनाचा बेस तयार करतात. ओके, तिसरा टप्पा आहे कामगिरीच्या लेव्हल्स ठरवणं. साधारणपणे 3 किंवा 4 लेव्हल्स ठेवणं चांगलं असतं. यासाठी आपण गुणात्मक स्केल वापरू शकतो, जसं की उत्कृष्ट, चांगले, समाधानकारक किंवा सुधारणेची गरज आहे. किंवा मग सरळ 1, 2, 3, 4 असं क्वांटिटेटिव्ह स्केलही वापरता येतं. दोन्ही पद्धती चांगल्या आहेत. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, प्रत्येक लेव्हलचं वर्णन करणं. म्हणजे प्रत्येक निकषानुसार प्रत्येक लेव्हलवर विद्यार्थ्याचं काम कसं दिसेल याचं एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत वर्णन द्यावं लागतं. याचमुळे रुब्रिकला खरी ताकद मिळते. एक उदाहरण बघूया. समजा आशय हा आपला निकष आहे, तर उत्कृष्ट या लेव्हलचं वर्णन असं असू शकतं: सगळे मुद्दे स्पष्ट आहेत आणि त्याला पुरेसा पुरावा पण दिला आहे. या उलट सुधारणेची गरज या लेव्हलसाठी आपण लिहू शकतो: मुख्य मुद्दे अपूर्ण आहेत आणि पुराव्यांची कमतरता आहे. हे वर्णन जितकं स्पष्ट असेल ना, मूल्यांकन तितकंच सोपं आणि पारदर्शक होतं. 5वा टप्पा आहे स्कोरिंगचा. इथे प्रत्येक कामगिरीच्या लेव्हलला आपण गुण किंवा ग्रेड देतो. उदाहरणार्थ, उत्कृष्टसाठी 4 गुण, चांगलेसाठी 3 आणि असं पुढे. इतकंच नाही तर एकूण गुणांमध्ये प्रत्येक निकषाचं वजन किती असेल हेही इथे ठरवता येतं. आणि आपली शेवटची पण खूप महत्त्वाची स्टेप आहे परीक्षण आणि सुधारणा. एकदा रुब्रिक तयार झालं की ते प्रत्यक्ष वापरून बघणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडून आणि आपल्या सहकारी शिक्षकांकडून फीडबॅक घेऊन त्यात जर काही बदल केले तर ते अजूनच अचूक आणि प्रभावी बनतं. तर ह्या 6 सोप्या स्टेप्समधनं एक प्रभावी रुब्रिक कसा तयार करायचा हे आपण पाहिलं. या सगळ्या प्रक्रियेचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? तो आहे स्पष्टता. हे एक वाक्य खूप छान आहे. एक चांगलं रुब्रिक मूल्यमापनाला फक्त एका निकालापुरतं मर्यादित न ठेवता त्याला एका संवादात बदलतं. यामुळे विद्यार्थ्यांना नक्की काय करायचे हे स्पष्ट होतं आणि शिक्षकांसाठी मार्किंग करणं जास्त वस्तुनिष्ठ आणि रचनात्मक बनतं. शेवटी एक विचार मनात येतो की अशा प्रकारचा स्पष्ट आणि स्ट्रक्चर्ड फीडबॅक विद्यार्थ्यांच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने
किती वेग देऊ शकतो, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा. भेटूया पुढच्या वेळी.